जाणार आहोत बेळवसला. मालवण जिल्ह्यातलं हे एक छोटंसं गाव. इथलं सातेरी मंदिर हे एक जलमंदिर आहे. एका प्रशस्त हौदाच्या मध्यभागातून एक वारुळ वाढू लागलं. ते वारुळ जेव्हा पाण्याच्या बाहेर येऊ लागलं तेव्हा येथील लोकांना देवी प्रकट झाल्याचा साक्षात्कार झाला. मालवण मध्ये बेळवस हे एक छोटंसं गाव आहे. काही अंतर पुढे जातात सातेरी देवीचं जलमंदिर दिसतं. मंदिराची पुनर्बांधणी झाली असली तरी सातेरी देवीचं जलमंदिर जुन्याची कास धरून असल्याचं लगेच जाणवतं. मंदिराचं शिखर नव्या बांधणीचं आणि अतिशय आकर्षक आहे. त्यावर पितळेचा कळस आणि भगवा ध्वज खूप सुंदर दिसतात. समोर असलेलं सभामंडप मात्र जुन्या बांधणीचं कौलारू आहे. या मंदिराला जलमंदिर का म्हणतात हे पाहता क्षणी कळतं. मंदिराच्या चारही बाजूंनी जलाशय आहे आणि मधोमध हे मंदिर उभारण्यात आलं आहे. इथे याच जलाशयात देवीचा साक्षात्कार झाला म्हणून मंदिराचं बांधकाम त्यावर करण्यात आलं. देवळाच्या समोरचं तुळशी वृंदावन आणि बाजूला 2 दीपमाला दिसतात. मुळात मंदिर हे जलाशयावर बांधल्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्याकडे जाण्यासाठीचा मार्ग हा एखाद्या पुलासारखा लांबलचक बांधला आहे. हा मार्ग सरळ देवीच्या गाभाऱ्याजवळ नेऊन सोडतो. गाभाऱ्यात प्रवेश करतात समोर सातेरी देवीचं वारुळ रूपी दर्शन होतं. या जलाशयातून ही सातेरी देवी वर आली होती. तेव्हापासून आजपर्यंत ते रूप गावकऱ्यांनी जतन केलंय. त्याच्या बाजूने आता फरशीचा कठडा तयार केला आहे. श्री सातेरी देवीची अनेक सुंदर तीर्थस्थान आहेत, पण वेळेच्या अभावी आपल्याला ती सगळी दाखवणं शक्य नाही. पण आता आपण दर्शन घेणार आहोत एका अशा देवीचं जिनं भक्ताला खऱ्या धनाचा अर्थ सांगितला. अस्तित्व, आकृती, स्पर्श आणि गंध या सगळ्या पलीकडचं वरदान म्हणजे मोक्ष, म्हणजेच जीवधन.